काय वैजूबाई, जमतंय ना सगळं? म्हणजे अगं नवीन किचन आहे म्हणून म्हटलं सगळं व्यवस्थित आहे ना? तसं आधीच्या किचन पेक्षा हे छोट आहे पण जमतंय. अगं होईल सवय हळूहळू. आई एक सांगू, सांग ना. या घरापेक्षा ना मला आधीचं घर जास्त बरं वाटत होतं. अगं हे घर किती छान आहे, बघितलंस ना? आल्या आल्या वास्तूनी किती चांगली बातमी दिली. बरं मला सांग, तू स्वयंपाकात काय केलंय ते? भेंडीची भाजी, चपाती आणि वरण भात. वा छान. आणि गोडासाठी केलंय ना. काय? खीर केलीये. अरे वा छान. आकाशला खीर खूप आवडते. वय बरं तुला काही मदत करू का? नाही नको, मी करते. नक्की? वय बरं मग मी त्यांना बोलवते. बर. आता तर मी यात खीर ओतली होती, कुठे गेली? वैजू, ए वैजू, अगं झाली की नाही तयारी सगळी? वय होते. नाही कर लवकर, आता सगळे येतील बघ खाली. बाकीचं सगळं आणते. अगं एक मिनिट. त्या किचन मध्ये ट्रॉलीमध्ये ते नवीन बाउल आणलेत ना, ते पण काढ, खिरीसाठी लागणार आहे. अगं ते धुवायला लागतील ना म्हणून सांगते मी तुला. जा घेऊन ये. अगं जा ना. आई ते खीर नाहीये. काय? अगं तू मला म्हणाली होतीस ना गोड करते म्हणून. वय आई, मी केली होती खीर पण काय? आता यांना खीर गायब झाली आहे सांगितलं तर कोणी बी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. अगं मी काय विचारतेय सांग ना. खराब झाली. अगं काय है वैजू, खीर झाकून नाही का तुला ठेवता आली? तुझं ना हल्ली कामामध्ये लक्षच नाहीये वैजू. काय झालं मावशी? अरे काही नाही, तिला खीर करायला सांगितली होती तर खराब झाली आहे म्हणते. अरे मग फ्रीज मध्ये ठेवायची होतीस ना. असू दे वैजू, जा बाकीचं सगळं घे. पण तिचं ना हल्ली कामामध्ये लक्षच नाहीये. मावशी राहू दे ना, आता झाली खीर खराब, त्याला ती तरी काय करणार? ठीक आहे, तू एक काम कर वैजू, उद्या खीर परत कर आणि ती झाकून ठेव. तुम्हीच त्याला सगळे बसा बरं जेवायला. जा चल वाढ आता. अगं ते माझं आहे, मला खेळू दे. आधी मला सांग, तू हे का केलंस? काय केलं मी? तू मुद्दाम करतोस ना रे हे सगळं? अवनी काय झालं? काय केलं मी? अरे तू खीर का खाल्लीस? कारण मला खीर खूप आवडते. खीर मला पण आवडते, पण असं नाही करायचं ना. उद्या बनवणार आहे ना ती खीर. हो, पण उद्या नाही खायची ना तू ती खीर. खाणार, मला खीर खूप आवडते. तू असं नाही ऐकणार. थांब, मी माझ्या मम्मालाच तुझं नाव सांगते. अवनी थांब, अवनी. हा आवाज कसला होता? हो, आपण समजे तर इथे आहोत, मग वर कोण असेल? चल बघूया. आई मला तर लय भ्या वाटतोय हो. कसला आवाज असेल? अगं काहीतरी पडलं असेल, त्याचा आवाज असेल. अहो पण आई, आपण समजे तर इथं आहोत, मग असं कसं काही पडलं? अगं अवनी आहे ना वरती, धडपडली असेल. वैजू तू नको तेव्हा कशाला डोकं लावतेस, काही गरज आहे का? अहो पण आई, शांत राहा, तुझ्या कामात लक्ष दे.
आवाज कसला होता? बाहेरून आला नसेल ना? नाही, बाहेरनं नाही, रूम मधनं झाला, आय एम शुअर. आवाज सांभाळून जरा, काचा पसरल्यात. हा इथेच ठेवला होता बरं. मला वाटतं वाऱ्याने दार जोरात लागलं असेल आणि त्याच्या धक्क्याने हे पडलं असेल. मला वाटलं होतं काय एवढं अगदी झालंय. चल नंतर साफ करायला सांगू. काय रे, कसला आवाज होता? काचेचा वास होता, तो पडला. साक्षी जरा नीट जपून जा, काचा पसरल्यात. वैजू, सगळ्यांचं आटपलं की वरच्या काचा फेकून द्या. पण दादा, असं अचानक कसं काय पडलं? कसं पडलं म्हणजे? कॉर्नरवर होतं ते, वाऱ्याने पडलं असं. चल, काच फुटली ना मग शुभ असतं, असं माझी आई म्हणायची. मावशी, अगं हे अशुभ शुभ मानणं कधी बंद करणार आहेस? आपण या घरात आल्या आल्या दादाला चांगली बातमी मिळाली ना, तेव्हा ती काच फुटली नव्हती. एवढं पुरेसं आहे ना आपल्यासाठी. अरे म्हणजे आता काच फुटली ना, मग आता आणखीन एक चांगली बातमी मिळणार. वैजू, भाजी छान झाली आहे. अरे तिच्या हाताला चव आहे, पण कधीतरी वेंदळेपणा करते ती. वैजू, जा अवनीला बघ वरती झोपलीये का ती. अगं जा ना. हा? हा. वहिनी झोपली आहे अवनी शांत. मी आत्ता बघून आलो. तुझे अच्छा. एवढं सगळं झालं आणि तू आम्हाला काहीच सांगितलं नाहीस. काय यार गार्गी, तू असं का करतेस सारखं? बरं, घाईघाईत गेलीस तू. जाताना एक मेसेज सुद्धा करता आला नाही का तुला? आय एम सॉरी. नाही आय एम सॉरी. मीच आपला उगाच टीम वर्क करत असतो, तर तू अशी मला तोंडावर पाडतेस. अरे पण असं नाहीये. असं का वाटतंय तुला? मी तिथपर्यंत का गेले असेल याचा विचार करा ना. मला मृत्युंजय बंगल्याबद्दलची लिंक मिळाली आणि एवढंच नाही, त्या पुरुदंडांवर जी केस आहे ना त्याची सुद्धा मला माहिती मिळाली. पण आता का सांगतेस मला? हे असं का बोलतोयस तू? नाही, तुझं सगळं काम झालंय ना. अरे मग चिडू नकोस ना. मी कुठे चिडतोय? उगाच चिडतोय का मी? अरे काय करताय तुम्ही? झालंय तुमचं भांडण की अजून शिल्लक आहे? अरे आपण टीम मध्येच एकमेकांशी असं भांडत राहिलो तर मग असं काय होणार आहे? आय एम सॉरी. सॉरी मला नको, निलय दादांना म्हण. आणि हो, यापुढे तू अशी एकटी जाणार नाहीयेस. निलय, आय एम सॉरी. फक्त काय असतं हे चोके तरी म्हण. इट्स ओके. गुड. निलेदा, गार्गीला सीझन 2 बद्दल सांगा. अरे हो गार्गी, आपल्या चॅनलने ठरवलंय भास आभासचा सीझन 2 करायचा. व्हॉट? सिरियसली? येस. हे गार्गी, आपण सीझन 2 ची सॉलिड तयारी करायची. सॅड्रिक आणि रुचिता उद्यापासून रिसर्च पण करणार आहेत. नाही, पण त्याआधी हे पुरुदंड प्रकरण काय आहे ते मार्गी लावूया. हो, मी फाईल दाखवते तुम्हाला.
हा मेहता साहेब, निघतोय. हो 5 मिनिटात द्या. हो मग येतं. क्लायंटनी आपल्या डील तर फायनल केलंय, त्यामुळे आता त्यात काही करता येत आहे नवीन ते बघतो. हो, आपल्या नेहमीच्या ठिकाणी. बाय. अरे मावशी, तू कधी आलीस? काही नाही, बघते. तुझं कामाचं नीट लागल्यापासून एकदम खुश दिसतोय. खुश तर असणारच ना, एवढं मोठं डील क्रॅक झालंय. पण एक सांगू, तुला असं हसतमुख बघून खूप बरं वाटतंय. आणि मला माहितीये आज तुझा आणि माझा दिवस चांगला जाणार आहे. नक्की. पण मावशी, आता माझ्या मनात काय माहिती, माझ्यामुळे एवढ्या मोठ्या बिझनेसमध्ये लॉस झाला. स्वतःचं राहतं घर सोडून आपल्याला भाड्याच्या घरात राहावं लागलं. गिल्ट आहे माझ्या मनात. अरे मला कल्पना आहे त्याची. हे बघ, तुझ्या डोळ्यातल्या अपराधीपणाची भावना मी पाहिली आहे. कधी कधी ना असं वाटायचं की आपण का जगतोय, कशासाठी जगतोय, संपवून टाकावं हे आयुष्य. पण त्याच वेळेला आम्हाला क्षितिजचा खूप आधार मिळाला. हो, रात्री सगळे झोपल्यावर तू त्याच्याशी तासन तास बोलत असायचास, रडायचास. सगळं माहिती आहे मला. माहित होतं तर मग कधी बोलली का नाहीस? अरे, माझी दोन्ही मुलं एकमेकांना सांभाळतायत हे बघत मी तुमच्यात कशाला पडायला पाहिजे होतं. क्षितिजमुळे मी स्वतःला सावरू शकलो. हो, खूप मदत त्यांनी केली आपल्याला. बरोबर आहे. अरे पण तू पण काही कमी नाही केलंयस. किती लहान वयात तू सगळं व्यवस्थित सांभाळलंस. क्षितिजला, मृण्मयीला काहीच कमी पडू दिलं नाही. माझ्याकडून जेवढं जमेल तेवढं मी केलं आणि यापुढेही मी करत राहीन. आत्ता एक गोष्ट खूप खटकते. अवनी हवी होती. आकाश सावरस्वत. हे बघ, अवनी आपल्या बरोबर आहे. तिच्या चांगल्या आठवणी आहेत आपल्या बरोबर. आणि हे बघ, तिला तिच्या बाबाच्या डोळ्यात अश्रू आलेले नाही आवडणार. मी बोलत काय बसलो, मला उशीर होता निघायला. ते नीट जा. हो आणि मला जमल्यास फोन कर बाबा. हो, मी फोन करतो. नमस्कार करतो. येतो. मग पुढे काय झालं? मी त्या नरहरी खंडागळेंना भेटायला गेली आणि पुरुदंडांबद्दलची असलेली सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी मला दिली. या फाईलमध्ये जी नावं आहेत ना त्यातले सगळे मेलेत, फक्त मी जिवंत आहे. तब्बल 5 वर्ष मी फक्त पुरावे गोळा करत होतो. त्याच दरम्यान त्या वाड्यात एक मुलगा आणि 4 मुलींचा जन्म झाला. शपथ.
पण जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे तेवढी पुरेशी नाहीये. आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचावं लागणार. मग अजून काय रिसर्च करायचं तुला? सो पुरुदंड या फॅमिली नंतर मृत्युंजय बंगल्यात दुसरं कोणीही आलेलं नाही आतापर्यंत. सो अनेक वर्षांनंतर आता डिरेक्टली तिकडे येणार आहेत ते निंबाळकर. पण मग आता आपण काय करायचं? खंडागळेंच्या म्हणण्यानुसार पुरुदंड फॅमिलीमधला एक पुरुष त्याच्या फॅमिलीला घेऊन पसार झाला आणि त्यानंतर पुरुदंड घराण्याचा निर्वंशच झाला. बरं, तो माणूस आणि त्याची ती फॅमिली अजून जिवंत आहे नाहीये आपल्याला काही माहिती नाही. हा, पण जर तो माणूस जिवंत असेल ना आणि आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो तर मृत्युंजय केसचे बरेचसे धागेदोरे आपल्याला सापडू शकतात. सो आता आपल्याला तो शेवटचा पुरुदंड शोधायला हवा. पण गार्गी, हे सगळं इतकं सोपं नाहीये. आय नो निलय, पण शून्यातून आपण आता इथपर्यंत पोहोचलोय ना. मग आता ह्या स्टेजला येऊन गिव्हअप करायला नको. ठीक आहे, आपण बघूया काय करता येईल ते. मी मावशींना भेटून आलो. वैजू, तुझं ते काम संपलं की जरा या सगळ्या फ्रेम्स नीट पुसून घे. होय दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झाली नीट झोप? नाही म्हणजे नवीन घरी शिफ्ट झालोय, नवीन जागा आहे म्हणून विचारतोय. झोप लागली ना? उलट छान झोप लागली. पण काय रे, इथे आजूबाजूला कोणी राहत नाही का? नाही, फारसं कोणी दिसत नाही आणि तसंही आतल्या बाजूला आहे ना आपलं घर. पण ताई, आडीनडीला आजूबाजूला कोण असायला हवं ना. नाही, ते मी सहजच बोलले. तू काहीतरी म्हणत होतीस बाई. हा, पण मला आवडलंय घर. खूप शांत वाटतं. ए, तू माझ्या माहेरी आला होतास ना? माझ्या माहेरचं घर पण असं शांत ठिकाणी आहे ना. हो. पण मी ना इकडे बघितलंय, एकही डास नाही. आजूबाजूला इतकी दाट झाडी आहे. काल काय झालं माहितीये का, खिडक्या उघड्या राहिल्या माझ्याकडनं. मला वाटलं अख्खं घर डासांनी भरून जाईल. म्हणजे एकही डास नव्हता. अरे वय ना ताई, मला पण जरा विचित्रच वाटलं की ते डास कसे नाही. तू वैजू, काम झालं तुझं? नाही. मग वहिनी, मी तुला एक गोष्ट सजेस्ट करू? बोलणार आहे. म्हणजे बघ, मी सहज मनात आलं म्हणून सांगतोय. तू घर बसल्या एखादं काम का नाही करत? नाही म्हणजे घर बसल्याच करता येईल असं एखादं काम ज्यामध्ये तुझं लक्ष लागेल. छे, अरे काहीतरीच काय. अरे अवनीच्या कामांमधनं मला वेळ कुठे मिळतोय? तिची शाळा, अभ्यास, ट्युशन, अजिबात वेळ नाहीये माझ्याकडे. आणि आता तर काय, आपण शाळेपासून इतक्या लांब आलोय राहायला. तिला किमान 1 तास तरी लागतो तयारीला. तुला तर माहितीये तुझी पुतणी. बघितलंस, तिला आता शाळेत जायचं नसणार म्हणून सगळी वया पुस्तकं इकडे तिकडे टाकत असेल. जा समजाव तिला.